आज आमचे मोठे बंधू छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्री शिवदादा चिंचोले यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बातमी जगतची ही एक दिवाळी अंकाची सुंदर अशी पुरवणी या ठिकाणी तिचं विमोचन झालं आणि दादांचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। या विचारमंचावरील उपस्थित ऋषितुल्य सर्व व्यक्तिमत्व आणि माझे ज्येष्ठ बंधू तथा मार्गदर्शक आणि समोर बसलेल्यापैकी माझे जवळपास सर्वच मार्गदर्शक या सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी माझा अनुभव व्यक्त करतो। भगवतीची प्राप्ती झाली, या सृष्टीची निर्मिती झाली आणि या सृष्टीच्या निर्मितीनंतर या सृष्टीवर निर्मिलेल्या जीवाला खऱ्या अर्थानं दृष्टी देण्याचं काम ज्यांना मिळालं ते आदरणीय आमचे शिवदादा चिंचोले, एक सामाजिक चळवळीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, सर्वांना समजून घेणारं असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वानं आदरणीय आमचे डॉक्टर राजेश्वरजी उबंडे सर असतील किंवा समिती असेल तर टप्प्याटप्प्यानं एक मोठं शिवधनुष्य पेलण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं माणसं जोडण्याचं काम हे या शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून शिवदादांनी केलं आणि त्याचंच एक फळ आहे की सर्व विचाराचे कोणी कोणत्याही विचाराचा असो माणूस म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे आणि चांगल्या विचाराला धरून आपण चाललं पाहिजे हा विषय दादांचा नेहमी असतो, या पद्धतीने करत आहे। आणि हा सर्व जो विषय आहे हा सर्व शिवजयंती उत्सव समितीशी म्हणजे शिवकर्माशी जुळतो। शिवराय आमचं कर्म आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रगत जातीचे लोक एकत्र या ठिकाणी आणली आणि एक वज्रमूठ तयार केली। ती वज्रमूठ अन्यायाच्या विरुद्ध आणि शोषणाच्या विरुद्ध होती असा एक विचार शिवजयंतीचा होता। तो विचार सर्व महामानवांच्या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आदरणीय दादांनी आणि डॉक्टर साहेबांनी सुद्धा अगदी त्या काळापासून सुरू केलेला आहे आणि ती परंपरा आपल्या संस्कृतीचं जतन करणाऱ्या आपल्या या बुलढाणा शहराला आहे आणि एवढी